नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या चॅनलवर। मित्रांनो, भारतामध्ये एक असे अद्भुत शिवलिंग आहे जे जमिनीच्या वर नाही तर जमिनीखाली स्थित आहे। हे जगातील एकमेव असे शिवलिंग आहे जे केवळ भगवान शंकराचेच नव्हे तर त्रिदेव ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे साक्षीदार आहे। ब्रह्मगिरी पर्वताच्या कुशीत वसलेले हे स्थान बाहेरून पाहिले असता एक प्राचीन शिव मंदिर वाटते, काळ्या दगडांनी बांधलेले, शांत आणि गंभीर स्वरूपाचे। मात्र या मंदिराचा इतिहास आणि त्यातील रहस्ये उलगडू लागली की लक्षात येते हे मंदिर इतर सर्व शिवधामांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे। पण प्रश्न असा आहे, असे का? महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात स्थित असलेले त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, जिथे भगवान शंकर त्रिनेत्री त्र्यंबकेश्वर रूपात विराजमान आहेत, म्हणजेच या शिवलिंगात आपल्याला भगवान शंकरासह ब्रह्मा आणि विष्णू यांचेही दर्शन होते। मात्र खास बाब इतकीच नाही, येथे असलेली रहस्ये तुम्हाला थक्क करून टाकतील। येथील सर्वात पवित्र आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोदावरी नदी, जिला दक्षिणेची गंगा असे म्हटले जाते। जितकी ही नदी पवित्र आहे तितकीच तिच्या उत्पत्तीची कथा रहस्यमय आहे। तसेच नासक हिऱ्याचा शापित इतिहास, ज्याबाबत असे मानले जाते की हा हिरा ज्याच्याही जवळ गेला त्याचे संपूर्ण कुल नष्ट झाले। हा हिरा सध्या कुठे आहे? याशिवाय कुशावर्त कुंडाचे रहस्य, ज्यात स्नान केल्याने सर्व पापे नष्ट होतात, आणि ती गुप्त गुहा जिथे सामान्य लोकांना प्रवेशास सक्त मनाई आहे, त्या गुहेत नेमके काय आहे? तसेच काल सर्पदोष आणि नारायण बळी यांची कथा। हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नसून इतिहास, अध्यात्म आणि रहस्य यांचा अद्भुत संगम आहे। चला तर मग जाणून घेऊया त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची खरी आणि थरारक कथा। हजारो वर्षापूर्वी या परिसरात घनदाट जंगल होते। ब्रह्मगिरी पर्वताच्या आसपासचा हा भाग ऋषीमुनींची तपोभूमी मानला जात असे। याच ठिकाणी ऋषी गौतम आपल्या पत्नी अहिल्या यांच्यासह राहत होते। ते अत्यंत साधे जीवन जगत आणि सर्वांची मदत करत। एकदा या भागात भयंकर दुष्काळ पडला, पृथ्वी कोरडी पडली। तेव्हा जनकल्याणासाठी ऋषी गौतमांनी इंद्रदेवांची कठोर तपस्या केली। त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन इंद्रदेवांनी त्यांना कधीही न आटणाऱ्या जलस्रोताचे वरदान दिले। या जलस्रोतामुळे ऋषी गौतमांनी आसपासच्या लोकांचे जीवन वाचवले। परंतु जिथे मान सन्मान असतो तिथे ईर्ष्याही जन्म घेते, आणि काही ऋषींना गौतम ऋषीची कीर्ती सहन झाली नाही। त्यांनी कट रचला आणि एक आजारी गाय त्यांच्या शेतात सोडली। ती गाय मृत्युमुखी पडली आणि ऋषी गौतमांवर गौहत्येचा खोटा आरोप लावण्यात आला, जो त्या काळातील सर्वात मोठा पाप मानला जात होता। या अपमानाने व्यथित होऊन ऋषी गौतम आणि अहिल्या यांनी वनात जाऊन भगवान शंकराची तपस्या सुरू केली। अखेर भगवान शंकर प्रकट झाले आणि त्यांनी सांगितले की गौतम ऋषी निर्दोष आहेत। प्रसन्न होऊन त्यांनी वरदान मागण्यास सांगितले। ऋषी गौतमांनी कोणताही सूड न मागता गंगा पृथ्वीवर अवतरित व्हावी अशी विनंती केली। भगवान शंकरांनी गंगेला गोदावरीच्या रूपात येथे अवतरित होण्याचे वरदान दिले, पण गंगेला अट होती, शिवांशिवाय ती येथे राहणार नाही। त्यामुळे भगवान शंकरांनीही येथे वास केला आणि त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग प्रकट झाले। 17व्या शतकात औरंगजेबाने हे मंदिर उद्ध्वस्त केले। मात्र मराठा साम्राज्याच्या उदयानंतर पेशवे नानासाहेब बालाजी बाजीराव यांनी 1755 ते 1786 या काळात या मंदिराचे भव्य पुनर्निर्माण केले। काळ्या दगडातील भक्कम स्थापत्ये, नक्षीकाम आणि शिखरे आजही त्या वैभवाची साक्ष देतात। याच मंदिराशी जोडलेली आहे नासक हिऱ्याची रहस्यमय आणि शापित कथा। गोलकोंड्याच्या खाणीमधून मिळालेला हा हिरा मराठ्यांकडून इंग्रजांकडे गेला आणि नंतर लंडनपर्यंत पोहोचला।
आज तो कोणत्या खाजगी संग्रहाकडे आहे याची कोणालाही निश्चित माहिती नाही. त्र्यंबकेश्वरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील शिवलिंग जमिनीखाली आहे आणि त्यात 3 सूक्ष्म लिंग दिसतात, जे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जातात. शिवलिंग सतत पाण्यात बुडालेले असते, अखंड जल प्रवाहात. मंदिराजवळील कुशावर्त कुंड हे गोदावरीच्या स्थायित्वाचे प्रतीक आहे. ऋषी गौतमांनी कुशागवताच्या साहाय्याने गोदावरीला येथे स्थिर केले, म्हणून या कुंडाला कुशावर्त असे नाव पडले. त्र्यंबकेश्वर हे केवळ मंदिर नाही, ते श्रद्धा, इतिहास, रहस्य आणि तत्वज्ञान यांचा संगम आहे. असे मानले जाते की कुशावर्त कुंडामध्ये स्नान केल्याने मनुष्याच्या पापांचा क्षय होतो आणि आत्मिक शुद्धी प्राप्त होते. विशेषतः कुंभमेळ्याच्या काळात या कुंडाचे महत्त्व अधिकच वाढते. नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन होत असताना सर्वप्रथम शैव संप्रदायातील आखाडे याच कुंडात स्नान करतात. त्यानंतर लाखो भाविक श्रद्धेने येथे स्नान करतात, या विश्वासाने की गोदावरी नदीचा एक थेंबही मानवी जीवन शुद्ध करू शकतो. परंतु त्र्यंबकेश्वरच्या परंपरा केवळ तपस्या आणि स्नानापुरत्याच मर्यादित नाहीत. येथे भगवान शिवांचे वैभवशाली आणि राजसी स्वरूपही तितक्याच प्रभावीपणे प्रकट होते. याचे सर्वात भव्य उदाहरण म्हणजे शाही सवारी. ही कोणतीही साधी मिरवणूक नसून ती जणू भगवान शिवांचा राज्याभिषेक सोहळाच असतो. विशेष प्रसंगी त्र्यंबकेश्वर महाराजांचा पंचमुखी सुवर्ण मुखवटा सुशोभित पालखीत विराजमान केला जातो आणि संपूर्ण नगरातून त्यांची भव्य मिरवणूक काढली जाते. या सोहळ्यानंतर पंचमुखी मुखवटा पुन्हा मंदिरात आणला जातो आणि भगवान शिवांना हिऱ्यांनी जडवलेला सुवर्ण मुकुट परिधान केला जातो. कुशावर्त कुंडाची शांतता आणि शाही सवारीची भव्यता या दोन्हींचा संगम त्र्यंबकेश्वरला असे एक पवित्र धाम बनवतो, जिथे तपस्या आणि वैभव दोन्ही एकाच वेळी नांदतात. परंतु येथील रहस्य इथे संपत नाहीत. त्र्यंबकेश्वरच्या गूढतेच्या थरा इतकीच त्यांची शांतीही खोल आहे. मंदिराच्या गर्दीपासून आणि भव्यतेपासून थोडे दूर ब्रह्मगिरी पर्वताच्या कुशीत दडलेले आहे एक असे स्थान, ज्याबद्दल फारच थोड्या लोकांना माहिती आहे, गुप्त गुहा. असे मानले जाते की याच ठिकाणी ऋषी गौतमांनी अनेक वर्ष कठोर तपस्या केली होती. ही गुहा केवळ एक नैसर्गिक रचना नसून तिला त्र्यंबकेश्वरच्या आध्यात्मिक ऊर्जेचे मूळ केंद्र मानले जाते. लोकमान्यता आणि प्राचीन परंपरानुसार या गुहेकडे जाणारा मार्ग मंदिर परिसरातून जातो. मात्र हा मार्ग सामान्य भाविकांसाठी खुला नाही. केवळ विशेष परवानगीनेच येथे प्रवेश दिला जातो. हा निर्बंधच या गुहेला अधिक रहस्यमय बनवतो. जर ही फक्त एक सामान्य गुहा असती तर तिला शतकानुशतके लोकांपासून दूर का ठेवले गेले असते. असे सांगितले जाते की या गुहेतील वातावरण विलक्षण शांत आहे. साधू संतांच्या मते येथे ध्यान केल्यास मन अतिशय लवकर स्थिर होते आणि चेतना एका वेगळ्या स्तरावर पोहोचते. अनेक कथांमध्ये उल्लेख आढळतो की येथे साधना करणाऱ्या ऋषीमुनींना आणि योगींना अलौकिक अनुभूती प्राप्त झाल्या. या गुहेत भगवान शिवांना अर्पित एक छोटेसे मंदिर असून त्याच्या जवळच वाहणारा एक पवित्र जलस्रोत असल्याचे सांगितले जाते. हे जल अत्यंत पवित्र मानले जाते आणि त्याचा थेट संबंध ब्रह्मगिरी पर्वताच्या अंतर्गत जलधारांशी असल्याचे मानले जाते. हेच पाणी पुढे त्र्यंबकेश्वरच्या आणखीन एका अद्भुत रहस्याशी जोडले जाते. आकाशगंगा. आकाशगंगा हे नाव ऐकताच मनात एक दिव्य प्रतिमा उभी राहते आणि त्र्यंबकेश्वरची आकाशगंगा खरोखरच तशीच मानली जाते. ही केवळ प्रतिकात्मक संकल्पना नसून ती एक वास्तविक जलधारा आहे.
ही जलधारा ब्रह्मगिरी पर्वताच्या उंचीवरून वाहत मंदिरापर्यंत पोहोचते. प्रथम ती मंदिराच्या छतावर येते आणि नंतर विशेष रचनेद्वारे थेट गर्भगृहात प्रवाहित केली जाते. हेच पाणी त्र्यंबकेश्वरच्या त्रिमुखी शिवलिंगाचा अखंड अभिषेक करते. भाविकांचा असा दृढ विश्वास आहे की हे साधे पाणी नसून स्वर्गातून अवतरलेली गंगा आहे. मित्रांनो, त्र्यंबकेश्वर हे केवळ दर्शनाचे स्थान नाही, तर हे अशा लोकांसाठी आशेचे केंद्र आहे जे आपल्या जीवनातील अदृश्य अडथळ्यांची उत्तरे शोधत आहे. शतकानुशतके अशी मान्यता आहे की येथे स्थित असलेले शिवलिंग स्वयंभू आहे, म्हणजेच ते कोणत्याही मानवाने स्थापित केलेले नसून स्वयंप्रकट झालेले आहे. याच कारणामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये केली जाणारी पूजा विशेष फलदायी मानली जाते. भाविकांचा विश्वास आहे की जिथे शिव स्वतः प्रकट झाले आहेत त्या ठिकाणी केलेली साधना इतर स्थळांपेक्षा अधिक प्रभावी ठरते. त्र्यंबकेश्वरचे नाव घेताच सर्वप्रथम ज्या पूजेचा उल्लेख होतो ती म्हणजे कालसर्प दोष निवारण पूजा. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील सर्व ग्रह राहू आणि केतू यांच्यामध्ये येतात तेव्हा त्याला कालसर्प दोष मानले जाते. अशा दोषाच्या प्रभावामुळे जीवनात वारंवार अडथळे, मानसिक अस्थिरता, कौटुंबिक कलह किंवा अपयश येऊ शकतो अशी मान्यता आहे. याच विश्वासामुळे देश विदेशातून लोक त्र्यंबकेश्वरला येतात आणि विधीपूर्वक पूजा करतात. मात्र येथे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की कालसर्प दोषाबाबत विद्वानांमध्ये मतभेद आहेत. काही जण याला पूर्णतः ज्योतिषीय संकल्पना मानतात, तर काही जण त्याला मानसिक परिणामांशी जोडतात. तरीही इतिहास साक्ष देतो की त्र्यंबकेश्वर हे शतकानुशतके या पूजेचे प्रमुख केंद्र राहिले आहे. येथे प्रशिक्षित आणि परंपरागत पंडितांकडून वैदिक पद्धतीने पूजा केली जाते, ज्यामध्ये मंत्रोच्चार, संकल्प आणि प्रतिकात्मक कर्मकांडाचा समावेश असतो. अनेक भाविकांनी असे अनुभव सांगितले आहेत की पूजेनंतर त्यांना मानसिक शांती आणि जीवनात संतुलन जाणवते. याचप्रमाणे येथे केले जाणारे आणखीन एक अत्यंत महत्त्वाचे अनुष्ठान म्हणजे नारायण बळी पूजा. ही पूजा अशा परिस्थितींशी संबंधित मानली जाते जिथे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू, अपघात, आत्महत्या किंवा अकाली झालेला असतो. शास्त्रानुसार अशा आत्म्याच्या शांतीसाठी नारायण बळी केला जातो, जेणेकरून त्याची अधुरी यात्रा पूर्ण होऊ शकेल. त्र्यंबकेश्वर हे या पूजेसाठी अत्यंत महत्त्वाच्या स्थळांपैकी एक मानले जाते. नारायण बळी पूजा केवळ मूर्त आत्म्याच्या शांतीसाठीच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबियांच्या मानसिक समाधानासाठीही केली जाते. या पूजेमध्ये भगवान विष्णूंच्या नारायण स्वरूपाची विशेष आराधना केली जाते आणि त्याचबरोबर भगवान शिवांचा आशीर्वादही प्राप्त केला जातो. म्हणूनच असे म्हटले जाते की त्र्यंबकेश्वरला येणारा भाविक कधीच रिकाम्या हाताने परत जात नाही. काही नाही मिळाले तरी किमान मनातील गोंधळ दूर होतो, विचारांना स्पष्टता मिळते आणि इथूनच शिवाशी संबंधित आणखीन एक रहस्याची शांतपणे चाहूल लागते. ज्या प्रकारे त्र्यंबकेश्वरमध्ये शिव भूमिगत आणि स्थिर स्वरूपात विराजमान आहेत, त्याच्या अगदी विरुद्ध स्वरूपात गुजरातमधील सोमनाथ येथे शिव प्रकट होतात. ज्योतिर्लिंगाबाबत एक प्राचीन मान्यता आढळते की काही ठिकाणी शिवलिंग कधी काळी आकाशात तरंगत असल्यासारखे, म्हणजेच उडते शिवलिंग म्हणून मानले जात होते. एक शिव जो पृथ्वीच्या अंतर्गत स्वरूपात विराजमान आहे आणि दुसरा शिव जो आकाशाशी जोडलेला आहे. हे केवळ योगायोग आहे का, की भगवान शिवांची दोन वेगवेगळी रहस्यमय रूपे?
या प्रश्नाचे उत्तर त्र्यंबकेश्वरमध्ये नाही तर ते सोमनाथाच्या कथेत दडलेले आहे. उडते शिवलिंग नेमके काय होते, त्यामागे कोणते गूढ दडले आहेत, या रहस्यामागील सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. थँक्यू. धन्यवाद.